मला 1 वर्ष फक्त सोडून द्या, फक्त 1 वर्ष. मग तुमच्या लेकराला असं लढायचं, माझ्यासाठी नाही. माझ्या समाजाच्या लेकराला सुखी समाधानाचे 2 घास मिळावे, तो सुखी समाधानी राहावा, त्याचं आयुष्य सुखी राहावं, समृद्ध राहावं, म्हणून ते प्रयत्न आहेत. आरक्षण दिलं, आयुष्याचं कल्याण झालं. तसं मला एक यंत्रणा उभी करून द्यायची. तुम्हाला जर पुढे अडचण आली, आपले लेकरं बाळ शिकायला आहेत, लेकीबाई बाहेर शिकायला आहेत, दवाखान्यात काय अडचण आली, पोलीस स्टेशनला आली, SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला आली, पोरं कंपन्याने नोकऱ्याला आहेत, कुणी तहसीलला आहेत, कुणी पोलीस मध्ये आहेत, कुणी शेती आहेत, कुणी ऊस तोडायला जाते, कुणी व्यवसायात आहेत, कुणी उद्योगात आहेत. यांना जर अडचणी आल्या तर सोडवायच्या कुणी. म्हणून एक प्रचंड मोठी राज्याच्या कानाकोपऱ्यात एक यंत्रणा तुमच्यासाठीच हक्काची पिढ्यांना पार चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुमच्यासाठी मध्ये उभा करून द्यायची. म्हणून मला 1 वर्षाची फक्त सुट्टी द्या. तुमचं 15च मिनिटात काम झालं पाहिजे, कोणत्याही कोपऱ्यात असू द्या राज्यात, कोणत्या. म्हणून त्यासाठी 1 वर्ष सुट्टी द्या. आता 16 तारखेच्या नंतर तरी किमान मला 1 वर्ष दौरे सांगू नका. मी जर सप्ताहासाठी लग्नासाठी आलो नाही तर आपले नाराज होत जाऊ नका. कारण एकतर मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. मी जातीवादी नाहीये. मी जर जातीवादी असतो ना तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना, सगळ्या जाती धर्माच्या पोरीला मोफत शिक्षण केलंच नसतं. कोणी पण येऊ द्या अंतरवालीच्या दारात, मोकळ्या हाताने वापस पाठवित नाही. लागन तेवढं शत्रुत्व माझ्या अंगावरती घेतो. पण कुणाच्या लेकीचं काम असेल, कुणाचं पोराचं असेल, पोरीचं असेल, कुणाच्या बांधाचं असेल, कशाचं पण असू दे, माझ्या हाताने नाही झालं तरी चालेल. पण मला जितके प्रयत्न करता येतील तितके ताकदीनं प्रयत्न करून मी त्यांना न्याय द्यायचं काम करतो. जसं की महादेव मुंडेचा आत्ताचा प्रकार 2 वर्ष झाला कार्यक्रमच झाला होता. लेकरो कोणाचंही असू द्या, ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या बहिणीच्या किंवा स्वतःच्या मुलीचं कंपाळचं कुंकू पुसतं ना, त्यावेळेस आपल्याला कळलं ती नसन भली आपल्या जातीतली, पण शेवटी तिचा नवरा गेलाय, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी लेक आहे. आपलं कर्तव्य होतं, आपण त्यांनाही न्याय दिला. आता नार्को टेस्ट होऊन त्याच्यात सुद्धा सगळे बरंच पुढे येणारे माझ्या तोंडातून काही जाईल, त्याच्यामुळे आपलं आताच काय बोलत नाही, कारण ती प्रशासकीय प्रक्रिया आहे. माझ्याकडे धनगर समाजाचा येऊ द्या, दलित समाज, मुस्लिम समाजाचा, कुठल्याही जाती धर्माचा येऊ द्या, मला जितकी ताकद लावता येईल तितकी मी लावतो. आता तुमच्या संस्थांना पण एक पत्र माझ्याकडे दिले. मी गाडीत बसलो की तुम्हाला फोन परत वापस येईल. मी शंभूराजे देसाई सांगतो, देसाई साहेबांना, देसाई साहेबांकडेच खातं ना ते, शंभूराज देसाई साहेबांना सांगतो, यांचा जेवढा निधी आहे तेवढा या मागणीच्या दैवताला टाका. मी कुठेही कमी पडणार नाही. पण मी खात्रीने सांगतो तुम्हाला, या पवित्र भूमीतून शंभूराजे देसाई साहेब सुद्धा नाही म्हणणार नाही. प्रत्येक देवस्थानाला ते पण देतात. कालच आम्ही कुर्ला गाव म्हणून आहे, गेवराई, बीड आणि माजलगावच्या बाउंड्रीवरती ते गाव, इथं 35 गावचा संपर्क तुटला होता एका पुलामुळं. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले साहेबांना फोन केला आणि त्या सुद्धा 16 कोटीच्या त्या कामाचे सुद्धा त्या देवस्थानासाठी मंजुरी घ्यायला. आपण कमी नाही पडत, बाकीचं काय टेन्शन नाही. फक्त बघताना जातीवादी म्हणून बघू नका. मी एकाही जातीला दुखवलेलं नाही आतापर्यंत. हा एक मात्र खरं आहे, माझ्या समाजाच्या लेकीबाईचं, लेकरा बाळाचं कल्याण व्हावं म्हणून मी रात्रंदिवस लढतो, लढणार आहे. तुम्हाला काय वाटायचं वाटत त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण माझ्या सुद्धा समाजाच्या गोरगरिबाच्या लेकरानं, लेकीबाईनं स्वप्न बघितलं अधिकारी बनण्याचं, मोठं होण्याचं, ते मी पूर्ण करतो आणि पुढेही मी करत राहणार आहे. इकडे काय पंगत आहे, जोडायला बसले काय ते? मला या झाडून आधी दिसलंच नाही, पुढे भेटू देत. मी तर म्हणतो भाजीचा वास कसा हुरला हवा. हा हा असं आहे का? ते लगेच भेडे म्हणून मला इतकं लवकर लगेच भेडे दे लगेच. जेव्हा हरकत नाही
परंतु लेकरा बाळा सुद्धा आयुष्याची भाकर द्यायचं हे सुद्धा प्रत्येक जेवणाऱ्यांना लक्षात ठेवा. आपल्यानंतर आपली पिढी आपल्याला मोठी करायची. 4 घंटे लेट जेवला तरी चालेल, पण लेकी बाळीचं लेकरा बाळाचं आयुष्य खराब नाही झालं पाहिजे. त्यांच्या ताटात आयुष्याची चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आनंदाची भाकरी पडली पाहिजे. हेही स्वप्न प्रत्येक जण मनात असू द्या. आता जास्तीचं न बोलता, कारण हे व्यासपीठ पवित्र ही दगा दुसरं बोलता येत नाही आणि मला केली जोडेल्याशिवाय जमत नाही. पण ते आता पवित्र व्यासपीठ आहे. वारकरी संप्रदायाचे, आपल्या हिंदू धर्माचे सगळे नियम आपण पाळले पाहिजेत. त्यामुळे त्या दुसऱ्या व्यासपीठावरती दुसरं बोलू. इथं पुन्हा एकदा तुम्हाला या मारुतीरायाच्या आराधनेच्या निमित्तानं माकणी गावकरांना आणि इथं जमलेल्या तुमच्या लाखो भक्तांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.